श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त केलेलं विवेचन. श्रोतेहो, आज आहे जागतिक अन्न सुरक्षा दिन. उत्तम आरोग्यासाठी सुरक्षित अन्न मिळणं हा जगातल्या प्रत्येक माणसाचा हक्क आहे. अन्नजन्य धोके शोधणं, त्याचं व्यवस्थापन करणं आणि मानवी आरोग्य सुधारणं हा जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवलेली यंदाची संकल्पना आहे सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य. याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. अन्नसुरक्षा म्हणजे नेमकं काय, अन्नसुरक्षेचं महत्त्व काय, ती कशी मिळवता येऊ शकते, सरकारची भूमिका काय, याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये घेतलेला हा आढावा. श्रोतेहो, जगातल्या प्रत्येक 10 व्यक्तींपैकी एक व्यक्ती अन्नजन्य आजारांनी ग्रासलेली असते, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. अन्नाच्या खराब गुणवत्तेमुळे अनेक आजार उद्भवण्याची भीती असते. अन्नजन्य रोग हे सामान्य डोळ्यांना दिसत नाहीत. ते संसर्गजन्य आणि विषारी असू शकतात. त्यामुळे अन्नसुरक्षा महत्त्वाची मानली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात दरवर्षी दूषित अन्न खाल्ल्यामुळे 4,20,000 नागरिकांचा मृत्यू होतो. यामध्ये 1,25,000 मुलांचा समावेश आहे. अन्नसुरक्षा दिनाचा नेमका उद्देश काय, याविषयी माहिती देत आहेत आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे. जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणजेच जागतिक अन्न सुरक्षा हा विषय साजरा करणारा एक दिवस आपण 7 जून रोजी दरवर्षी साजरा करतो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जो आहे तो मुळात लोकांना दूषित आहाराबद्दल जागृत करणे आहे. कारण की WHO म्हणजे आपली जागतिक आरोग्य संघटना त्यांच्या अहवालानुसार दरवर्षी जवळपास 4 लाखाहून अधिक लोक हे केवळ दूषित अन्न खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. यात लहान मुले, महिला या सगळ्यांचा समावेश आहे. बॅक्टेरिया, जीवाणू, व्हायरस, विषाणू वगैरे असलेलं जे अन्न आहे त्यामुळे ते खाल्ल्यामुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू होतो. तर जागतिक अन्न सुरक्षा दिन जो आहे तो 2019 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा साजरा करण्यात आला. डिसेंबर 2018 मध्ये अन्न आणि कृषी संघटने, एक संघटना जी आहे WHO ची, त्यांच्या सहकार्याने याचा स्वीकार केला गेला आणि अन्न सुरक्षा दिन जो आहे तो सुरू करण्यात आला. आता अन्न सुरक्षा का आवश्यक आहे आणि ती कशी मिळवता येऊ शकते यावर जागतिक स्तरावरती चर्चा झाल्यानंतर काही मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती विकसित करण्यात आली आहेत आणि त्या तत्वांच्या अनुषंगाने शासनाने जर पावले उचलली तर आपल्या देशामध्ये नक्कीच अन्न सुरक्षेचं जे लक्ष्य आहे ते आपण मिळवू शकू. तर ती तत्व म्हणजे कोणती आहेत, तर सरकारने सर्वांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक जेवण सुनिश्चित केलं पाहिजे. म्हणजे केवळ अन्न उपलब्ध करून चालणार नाही, परंतु ते सुरक्षित असलं पाहिजे, पौष्टिक असलं पाहिजे. त्यामुळे शाळांमध्ये जे आपण बघतो मिड डे मील, दुपारचं जेवण जे देतात ते शाळेत तयार करून ताजं आणि गरम अन्न विद्यार्थ्यांना देण्याची सुरुवात करण्यात आली. आधी तांदूळ मिळायचे घरी न्यायला. शेती आणि अन्न उत्पादक म्हणजे शेतकरी आणि फूड प्रोसेसिंग ज्या इंडस्ट्री असतात त्यांच्यामध्ये एक स्टँडर्ड जे आहे, जागतिक स्टँडर्ड, वर्ल्ड स्टँडर्ड, ते राबवण्याची गरज आहे. त्यामुळे काय होईल की अन्न जे आहे ते सुरक्षित राहील, त्यामध्ये विषबाधा वगैरे होणार नाही. त्यानंतर व्यावसायिक जे असतात, जे अन्न पदार्थांची विक्री करतात, त्यांनी ते पदार्थ सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. आणि एकंदर ग्राहक संघटना ज्या आहेत किंवा ग्राहकांच्या साठी ज्या जागृती करतात त्यांनी सर्व ग्राहकांना सुरक्षित, निरोगी आणि पौष्टिकच आहार मिळाला पाहिजे हे सुनिश्चित केलं पाहिजे. त्यासाठी ग्राहकांमध्ये जागृती झाली पाहिजे की मी जी कुठली गोष्ट विकत घेतो आहे ती सुरक्षित आहे, निरोगी आहे आणि पौष्टिक आहे आणि तसा आहार मिळवण्याचा माझा हक्क आहे. म्हणजे ग्राहकांच्या हक्कांपैकी एक हक्क आहे. अशी जर जागृती झाली तर साहजिकच लोकांमध्ये अन्न सुरक्षेच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी माहिती आणि हे सगळं निर्माण होईल. याशिवाय इतके सगळे जे स्टेक होल्डर्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सरकार आहे, कृषी आहे, अन्न उत्पादक आहेत, फूड प्रोसेसर आहेत, व्यावसायिक, ग्राहक, या सगळ्यांची ही सामायिक जबाबदारी आहे की सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसं अन्न हे लोकांना मिळालं पाहिजे. त्यामुळे त्याचा लॉंग टर्म इफेक्ट जो होतो की आरोग्य जे आहे ते चांगलं राहतं. यामध्ये शासनाच्या वतीने FSSAI जे आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे हे एक भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये जे अन्न पदार्थ बनतात त्यांना मानक मिळतो
आणि FSSAIच्या स्टँडर्डनी त्या निकषांची पूर्ती करतील असे पदार्थ आपल्याकडे विकले जातात. तर मग FSSAIची एक महत्वाची जबाबदारी त्यामध्ये ठरते. यासाठी करण्याचे जे प्रयत्न आहेत त्याच्यातलं पहिलं म्हणजे राज्य स्तरावर स्टेट फूड सेफ्टी इंडेक्स SFSI स्टेट फूड सेफ्टी इंडेक्स जो आहे तो विकसित झाला पाहिजे आणि त्यावरती काम झालं पाहिजे. आणि त्या माध्यमातून ग्राहक सशक्तीकरण, प्रशिक्षण, ज्याला आपण कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणतो, क्षमता वाढवणे, ह्युमन रिसोर्स, मानव संसाधन आणि इन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंट म्हणजे संस्थात्मक व्यवस्थापनाची अंमलबजावणी, ही सगळी गोष्टी जर झाल्या तर साहजिकच आपल्याकडे सुद्धा अन्न सुरक्षेचं जे लक्ष्य आहे ते आपण प्राप्त करू शकू. श्रोतेहो, अन्न सुरक्षा निश्चित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी काही मार्गदर्शक तत्त्व विकसित केली आहेत. त्यामध्ये सरकारनं सर्वांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्न सुनिश्चित करायला हवं. कृषी आणि अन्न उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतींचा अवलंब करावा. सर्व ग्राहकांना सुरक्षित, निरोगी आणि पौष्टिक अन्न मिळवण्याचा हक्क आहे आणि अन्न सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी आहे. या गोष्टींचा यात समावेश आहे. सुरक्षित पौष्टिक अन्न आणि पुरेसं अन्न चांगल्या आरोग्याला प्रोत्साहित करतं, तसंच उपासमारीची समस्याही दूर करतं. सुरक्षित अन्न सेवन करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती देत आहेत नाशिक इथल्या आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक वैद्य राजन कुलकर्णी. आज जागतिक अन्न सुरक्षा दिन आहे. हा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की या अन्न सुरक्षेबद्दल लोकांमध्ये जागरूकता प्राप्त व्हावी. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे 3 उपस्तंभ आयुर्वेदाने सांगितलेले आहे. यामध्ये आहाराला अत्यंत महत्त्व दिलेले आहे, कारण आहारावरच आपले आरोग्य, आयुष्य हे सगळं अवलंबून आहे. तो आहार कसा असावा, सुरक्षित असावा म्हणजे कसा असावा, तर हे अन्न आपण जो आहार घेणार आहे तो आहार स्वच्छ, ताजा, निर्भेळयुक्त असा असला पाहिजे. आयुर्वेद असं म्हणते की उष्णमाशियात, स्निग्धमाशियात आणि मितमाशियात म्हणजे गरम खा, स्निग्ध खा आणि प्रमाणात खा. गरम खा याचा अर्थ फ्रीजमधलंच काढून गरम करायचं नाही, तर ताजं नवीन बनवलेलं असं अन्न आपण त्या ठिकाणी तसं सेवन करा. असा आहार जर आपण सेवन केला तर त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर चांगले होतात. हे अन्न सेवन करताना डास, माशा, झुरळ, पाल यापासून ते संरक्षित असलं पाहिजे. कारण आहारात जर सुरक्षित नसेल, या डास, माशा यांच्यापासून त्यांची विष्ठा किंवा त्यांच्या संपर्कामुळे हे अन्न दूषित होऊ शकतं आणि त्याच्या परिणामामुळे फूड पॉयझनिंग, टायफॉइड फीवर, लूज मोशन्स, डायरिया यासारखे विकार त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे या अन्नाची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे. हे अन्न स्वच्छ असावं, ताजं असावं, झाकून ठेवलेलं असावं. याच्यासोबत त्याच्यात भेसळही नसावी. अन्नातील भेसळ आपण ओळखली पाहिजे आणि ती भेसळ विशेषतः दुधामध्ये, भाज्यांमध्ये, फळांमध्ये, धान्यांमध्ये, मांसाहारामध्ये अशा वेगळ्या स्वरूपाची भेसळ दिसते. ही भेसळ आपल्याला ओळखता आली पाहिजे. ती भेसळयुक्त आहार शोधून आपण तो भेसळयुक्त आहार टाळला पाहिजे. त्या भाज्या घेताना सुद्धा बऱ्याच वेळेला ती दुधी, हिरवीगार दिसावी याच्यासाठी त्याला इंजेक्शन टोचलेलं असतं. त्या आंब्याला लवकर पिकं याच्यासाठी त्याला काही वेगळ्या केमिकल्समध्ये ठेवलं जातं किंवा त्या भाज्यांमध्ये वेगळ्या प्रकारचे कीटकनाशक वापरले जातात. त्याच्यामुळे आपण ते कीटकनाशक जे आहे ते धुवून घेतले पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या अन्नाचा वापर केला पाहिजे. आयुर्वेद ऋतुचर्येमध्ये बदलत्या ऋतुचर्येनुसार आणि देशानुसार आहार घ्यायला सांगतात. आता बदलती ऋतुचर्या याचा अर्थ पहिल्या आता सध्या आपण वर्षा ऋतूकडे जातो आहोत, म्हणजे पावसाळ्याकडे जात आहोत. वर्षा ऋतूमध्ये प्राधान्याने दमट हवामान असल्यामुळे भूक मंदावते. त्यामुळे या काळामध्ये पातळ, गरम, हलकं असा आहार आपण घेतला पाहिजे. नंतर येणारा ऑक्टोबर हीट म्हणजे वर्षा ऋतू संपल्यानंतर येणारा शरद ऋतू, यामध्ये उष्णता वाढते. त्या ऋतूमध्ये उष्णतेला कमी करणारा असा सामान्य सात्विक आहार आपण घेतला पाहिजे. तिखट, काळा मसालायुक्त किंवा जो उष्ण पित्त वाढवेल असा आहार ऑक्टोबर हीटमध्ये आपण टाळला पाहिजे. म्हणजे ऋतूनुसार आपण आहाराकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आता कोरोनाच्या या विशेष काळामध्ये आपण आहाराबद्दल आपण जागरूक असले पाहिजे. कारण कोरोना आपल्याला माहिती आहे की हा सांसर्गिक रोग आहे. या रोगामध्ये आपण भाज्या, फळे हे ताजे घेतले पाहिजे. ते गरम पाण्यातून ते स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजे आणि ते घेत असताना निश्चितच आपल्याला त्या आहाराबद्दल वर कुठे काही मलिनता नाही ना हे आपण पाहिलं पाहिजे. हे अन्न घेत असताना जसं आता आपण पाहिजे की तो उष्णमाशियात म्हणजे गरम खा, स्निग्धमाशियात म्हणजे स्निग्ध खा, मितमाशियात म्हणजे प्रमाणात खा, तसं कसा घेऊ नये याबद्दलही आयुर्वेदाने फार मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे.
याचा अर्थ असा की अध्यशन म्हणजे वारंवार खाऊ नका. पूर्वीचं पचलेलं नाही परत आहार घेणं अनेक वेळेला ते स्थौल्याचं कारण ठरतं. म्हणून अध्यशन म्हणजे आहार पचल्याशिवाय पुढचं मागचा आहार पचल्याशिवाय पुढचा आहार घेऊ नका. विषमासन म्हणजे वेळ टळून गेल्यानंतर आहार घेऊ नका. हे आपल्याला खूप प्रमाणात दिसतं की आपल्याला वेळ टळून जाते. जी काही आहाराची वेळ आहे दुपारी 12 वाजता जेवावं, रात्री 8ला जेवावं, ती वेळ टळून गेल्यानंतर 2 वाजता 3 वाजता अनेक लोक सकाळच्या वेळेला जेवण अजिबात वेळेवर करत नाही आणि त्याच्या परिणामामुळे त्यांना वेगळ्या प्रकारचे पाचक यांचे अन्नस्रुसाचे विकृतीचे विकार आपल्याला तिथे दिसतात. त्याच्यामुळे विषमासन टाळावं. विरुद्धासन याचा अर्थ विरुद्ध प्रकारचे पदार्थ एकत्र करून खाणं आपण टाळावं. हा आहार घेताना तन्मना भुंजिता म्हणजे त्या आपलं लक्ष पूर्ण केंद्रित करून त्या आहारावर अशा स्वरूपात आहार घ्यावा. आज आपल्याला व्यवहारामध्ये असं दिसतं की ती व्यक्ती जेवण करताना समोर टीव्ही समोर बसून मोबाईलवर बोलत किंवा चिडचिड करत असं जेवते आणि त्यामुळे त्यांचा आहार त्यांना अंगी लागत नाही. त्याच्यामुळे तो तन्मना भुंजित असावा. त्याला एक स्वतंत्र वस्त्र अशा स्वरूपात एक असावे आणि ते घेताना शांत चित्ताने आणि व्यवस्थित आहार घ्यावा. तर त्या आहाराचे आपल्याला अपेक्षित परिणाम दिसतात. हा आहार स्निग्ध जसा असावा तसा तो षड्रसात्मक असावा. म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त कशा आहे तो गोड असावा, खारट असावा, आंबट असावा, तुरट असावा, कडू असावा. म्हणजे हे 6 रसांनी युक्त आहार आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. तो चोष्य, पेय, लेय, खादीत या स्वरूपात असावा. म्हणजे चोखून खाणारा, चावून खाणारा, पिऊन घेणारा अशा स्वरूपाचा आहार असावा. असा आहार घेतला तर तो आपल्या शरीराला चांगल्या पद्धतीने त्याचे परिणाम मिळतात. श्रोतेहो, अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी अन्नाशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे. अन्नाची सुरक्षा करणं, अन्नाची नासाडी थांबवणं, भुकेल्यांना अन्न पुरवणं, कुपोषण कमी करणं आवश्यक आहे. अन्नसुरक्षा ही सामाजिक जबाबदारी असल्यानं सर्वांनी अन्नसुरक्षा करणं गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या कार्यकाळाला 8 वर्ष पूर्ण होत आहेत. या कालावधीत केंद्र सरकारनं सुरू केलेल्या योजनांचा अनेकांना लाभ झाला आणि देशाच्या विकासासाठी त्यामुळे मोलाचं योगदान लाभलं. व्यापार सुलभतेमुळे आज उद्योजकांची काही जाचकटींमधून सुटका झाली. उद्योजक मिहीर घोटीकर यांनी आपला अनुभव आकाशवाणीला सांगितला. ईज ऑफ डुईंग बिझनेस मुळे आम्हाला बराच फायदा झाला आणि ओव्हरऑल इंडस्ट्रीलाही बरेच फायदे झालेले आहेत. पहिलं म्हणजे कॉर्पोरेट इन्कम टॅक्स ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या इनिशिएटिव्ह मध्ये कमी झाला. 30% पासून 25% आला आणि न्यू मॅन्युफॅक्चरर्ससाठी तो 15% इन्कम टॅक्स इंट्रोड्यूस करण्यात गेला. त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये फेसलेस असेसमेंट चालू झाल्या. त्यामुळे नक्कीच इन्कम टॅक्स पेयर्सना आता जास्त कॉन्फिडन्स आहे गव्हर्नमेंटमध्ये. नाही तर आधी बऱ्याचदा इन्कम टॅक्स ऑफिसर्स बरोबर जे इंटरॅक्शन होत होतं ते फेसलेस असेसमेंट्समध्ये कमी झालंय. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी, निवेदन राजश्री आगाशे.